श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। बघा, आयुष्यामध्ये संकट आणि अडचणी येतातच आणि आपल्या कष्टासोबत, आपण आपल्या मेहनतीसोबत आपल्या कुलदेवतेची, तुम्ही ज्याही गुरूंना, ज्याही देवी देवतांना माना, त्यांची अगदी मनापासून सेवा केली ना, आपल्या आयुष्यामध्ये बदल घडू शकतात, आपली परिस्थिती बदलू शकते। मी जे हे व्हिडिओज बनवते, व्हिडिओज सांगते, हे याच्यासाठीच की आपल्याला जर संकट आली, अडचणी आली तर घाबरून जाऊ नका। आपल्या कष्टासोबत, मेहनतीसोबत धैर्य ठेवून आपल्या देवी देवतांची सेवा करा, त्यांच्यासाठी, त्यांना प्रसन्न करण्यासाठी काही उपासना करा। बघा, आपल्या आयुष्यामध्ये नक्की बदल घडतील। कोणत्याही म्हणजे वाईट मार्गाला, जीव देण्याच्या मार्गाला काहीच जाण्याची गरज नाहीये। तुम्ही म्हणजे आपल्या चॅनलवर एवढे व्हिडिओज आहेत, त्यातील तुम्हाला वाटेल ना की हा व्हिडिओ माझ्यासाठी आहे, ती सेवा, एक सेवा तुम्ही अगदी मनापासून करा। तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडणार, तुमचे दिवस बदलणार। तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत पण आत्ता तुमच्याजवळ नाहीत, तुम्हाला त्या मिळणार। फक्त तो विश्वास ठेवा, आपले कष्ट, आपली मेहनत आणि त्यासोबत आपल्या देवी देवतांच्या, गुरूंच्या सेवा, नक्की तुम्हाला आयुष्यामध्ये यश मिळणार, तुम्ही पुढे जाणार। आता बघा, नवरात्रीमध्ये सर्वात प्रभावशाली सेवा जर कोणती असेल तर ती आहे दुर्गा सप्तशतीचा पाठ। वर्षभर आपल्याकडून आपल्या कुलदेवीची सेवा करणं शक्य आपल्याला बऱ्याच जणांना होत नाही। तर या नवरात्रीमध्ये म्हणजे तुम्ही वर्किंग असाल, तुम्हाला वेळ असो, तुम्हाला वेळ नसो, हा प्रण करा की मी या नवरात्रीमध्ये मला जेवढी होईल तेवढी माझ्या कुलदेवीची सेवा करायचीच आहे। आणि त्यातील मग सर्वात लवकर कुलदेवीला प्रसन्न करणारी सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ। पण दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्यासाठी अगदी म्हणजे 2.5 तास, 2 तास, पावणे 2 तास, 1.5 असा वेळ लागू शकतो। एवढा वेळ जर तुम्हाला काढणं शक्य नसेल, किंवा बऱ्याच जणांना एवढा वेळ एका जागेवर बसणं शक्य नसेल किंवा जमिनीवर बसणं शक्य नसेल, तर अशा ताई आणि दादांनी, किंवा तुमचे मुलं असतील, मुली असतील, कॉलेजला असाल, घरी असाल, कोणीही जर तुम्हाला दुर्गा सप्तशतीची सेवा करणं शक्य असेल तर प्रत्येकानेच करा। पण ती सेवा शक्य करणं नसेल तर आता जी सेवा सांगणार आहे, जे स्तोत्र सांगणार आहे, या स्तोत्राचं पठण शक्य झालं तर 11 वेळा, शक्य नसेल तर 5 वेळा, किंवा 1 वेळा, तर नवरात्रीचे 9 दिवस आपल्याला रोज करायचंच आहे। आणि जेव्हा तुम्ही 1 वेळा करणार असाल तेव्हा सकाळी 1 वेळा आणि संध्याकाळी 1 वेळा जर तुम्ही केलं तर अतिउत्तम आहे। हे जे स्तोत्र सांगणार आहे त्या स्तोत्रातच आता सांगितलेलं आहे की तुम्हाला जर दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याचं पुण्य हवं असेल तर तुम्ही या स्तोत्राचं पठण करू शकता। पण असं नाही की ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य आहे ते सुद्धा हे स्तोत्र लवकर म्हणणं होईल म्हणून या स्तोत्राची सेवा करणार असाल तर हे अत्यंत चुकीचं आहे। ज्यांना वेळ आहे त्यांनी दुर्गा सप्तशतीचेच पाठ करा आणि त्या पाठाचे अनुभव, त्या पाठाचे चमत्कार आपल्या आयुष्यामध्ये कसे होतात ते बघा। आणि आता हे जे आपल्याला स्तोत्र म्हणायचं आहे, दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं शक्य नसेल तर हे स्तोत्र म्हणण्यासाठी आपल्याला अगदी 5 मिनटं लागतात। तुम्ही जाता फर्स्ट टाइमच म्हणत असाल 6 मिनटं, समजा 7 मिनटं, पण 4-5 मिनटं भरपूर झाले। 5 मिनिटाचं स्तोत्र आहे। हे स्तोत्र जर आपल्याला म्हणायचं असेल तर हे स्तोत्र सकाळी आंघोळ झाल्यानंतरच आपल्याला म्हणायचं आहे, किंवा दिवसभर तुम्ही कधीही म्हणू शकता, काहीच हरकत नाही, पण स्नान वगैरे सगळं झाल्यानंतर। आणि या स्तोत्राचं पठण आपल्याला आपल्या घरामध्ये जर घटस्थापना केली असेल तर घटासमोर, कलश स्थापना केली असेल तर कलशासमोर, किंवा आपण जर आपल्या देवघरामध्ये अखंड दिवा प्रज्वलित केला असेल तर आपल्या देवघरासमोर बसून आपल्याला या स्तोत्राचं पठण करायचं आहे। या स्तोत्राचं पठण घरामध्ये जाता येता, फिरता, कुठेही जाता असं करायचं नाहीये। खाली आसन टाकायचं, आसनावर बसून समोर दिवा, अगरबत्ती असेल तेव्हाच आपल्याला या स्तोत्राचं पठण करायचं आहे। भले तुम्ही सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा, कधीही करा, पण सकाळी आंघोळ केल्यानंतर केलं तर अतिउत्तम। संकल्पयुक्त करणार असाल तर पहिल्या दिवशी ज्या वेळेला तुम्ही हे स्तोत्र म्हटलं आहे, जेवढ्या वेळा म्हटलं आहे तेवढ्याच वेळा तुम्हाला 9 दिवस म्हणायचं आहे आणि त्याच वेळेला तुम्हाला 9 दिवस म्हणायचं आहे। ही सेवा, हे स्तोत्र तुम्ही आता नवरात्रीपासून सुरू करून नंतर आपल्या नित्यसेवेमध्ये सुद्धा ठेवू शकता। या स्तोत्राचं पठण तुम्ही आपल्या नित्य आयुष्यामध्ये, नित्यसेवेमध्ये ठेवलं तर तुम्ही म्हणजे स्कूलमध्ये जाणारे असाल, कॉलेजमध्ये असणारे असाल, नोकरी करणारे असाल, बिझनेस करणारे असाल, इव्हन कोणीही असाल,
याचा अनुभव तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये येणारच आहे. तुमच्या त्या क्षेत्रामध्ये ज्याही येणाऱ्या अडीअडचणी आहेत त्यातून तुम्हाला आपोआप मार्ग मिळायला लागेल. तुम्हाला जर कोणत्याच कार्यात यश मिळत नसेल तर त्या कार्यामध्ये यश मिळायला लागेल. तुम्ही जे बोलता, तुम्ही जे सांगता त्याचा प्रभाव समोरच्यावर पडायला लागेल. तुमची आकर्षण क्षमता जी आहे ती वाढेल आणि असे बरेच फायदे तुम्हाला या 5 मिनिटाच्या स्तोत्राचे आहेत. पिरियड्स असतील, सुतक पातक असेल तेव्हा आपल्याला हे स्तोत्र म्हणायचं नाही आहे. तेव्हा आपण मोबाईलवर हे स्तोत्र ऐकू शकतो, पण हातामध्ये पोथी वगैरे घेऊन आपल्याला हे स्तोत्र म्हणायचं नाही आहे. हे स्तोत्र तुम्हाला यूट्यूबवर मिळेल, गुगलवर मिळेल. आणि जर आपल्याकडे स्वामी समर्थांचं दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ केंद्रातील नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्यामध्ये हे स्तोत्र दिलेलं आहे. किंवा जिथे पूजेचं साहित्य मिळतं, जिथे ग्रंथ वगैरे पूजेचे मिळतात तिथे तुम्हाला हे अगदी 10-5 रुपयाला या स्तोत्राचं तुम्हाला पुस्तक मिळेल, तर तेही तुम्ही घेऊ शकता. तर या स्तोत्राचं नाव आहे सिद्धकुंजिका स्तोत्र. सिद्धकुंजिका स्तोत्र. जेव्हा आपण हे स्तोत्र म्हणणार आहोत, यामध्ये हे संस्कृतमध्ये असल्यामुळे याचे उच्चार थोडेसे हार्ड आहेत. नवीन तुम्हाला थोडंसं अवघड जाईल. पण हे स्तोत्र म्हणताना नेहमी मोठ्यानंच म्हणा, किमान ते आपल्याला तरी ऐकू येईल अशा आवाजामध्ये आपल्याला हे म्हणायचं आहे. आणि हे सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणत असताना रोज आपण म्हणजे आपल्यासमोर 2 लवंगा ठेवायच्या, सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणायचं आणि सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणून झाल्यानंतर ह्या लवंगा आपण आपल्या कुलदेवीला अर्पण करायच्या आहेत. 9 दिवस असं रोज आपल्याला करायचं आहे. रोज 2 लवंगा, रोज 2 लवंगा. तुम्ही किती वेळा म्हणणार आहात तेवढ्या वेळेला 1 लवंगांची जोडी. देवीला कधीही 1 सिंगल लवंग अर्पण करायची नसते. 2 लवंगाची 1 जोडी अशी देवीला अर्पण करायची असते. तर 1 जोडी अर्पण करायची. आणि तुम्ही जे मग हे 9 दिवस झाल्यानंतर ज्या लवंगा आपल्या साचल्या आहेत तर त्या आपण आपल्या खाण्यामध्ये सुद्धा वापरू शकतो. आणि त्यातील म्हणजे 1 लवंगाची जोडी आपण आपल्या जवळ ठेवू शकतो. पुढे जर आपण नित्यसेवेमध्ये कंटिन्यू हे स्तोत्र म्हणत असाल तर रोज आपण त्या लवंगा समोर ठेवायच्या, सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणायचं, परत त्या लवंगा कुलदेवीला अर्पण करायच्या, परत दुसऱ्या दिवशी त्याच लवंगा घ्यायच्या, नवीन नाही, त्याच लवंगा घ्यायच्या, समोर ठेवायच्या, सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणायचं, कुलदेवीला अर्पण करायच्या. त्या लवंगा अभिमंत्रित होत जातील. तुम्ही एक्झामला जात आहात, तुम्ही कोणत्या डील फिक्स करण्यासाठी जात आहात, तुम्ही इंटरव्ह्यूला जात आहात, तुम्ही कोणत्या महत्त्वाच्या कामासाठी जात आहात, तुम्ही कशासाठीही घराच्या बाहेर तुमचं मुलगी बघण्यासाठी जाणार असाल, लग्न करण्यासाठी म्हणजे स्थळ बघण्यासाठी जात असाल, केव्हाही तुम्ही या लवंगाची जोडी आपल्यासोबत ठेवली आपल्या खिशामध्ये, पर्समध्ये, त्या कार्यामध्ये तुम्हाला 100% यश मिळणार आहे. तुमचं ते कार्य 100% पूर्ण होणार आहे. एवढा प्रभावशाली हा मंत्र आहे आणि एवढी प्रभावशाली ही सेवा आहे. त्यामुळे या नवरात्रीमध्ये जर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं शक्य नसेल किंवा अजून कोणती सेवा करणं शक्य नसेल वेळेअभावी, तर तुम्ही या स्तोत्राचं पठण करू शकता आणि याचे अनुभव तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये घेऊ शकता. आणि बघा, हे स्तोत्राचं पठण झाल्यानंतर जर आपल्याला शक्य झालं तर आपल्या कुलदेवीची आरती आपल्याला करायची आहे. भले तुम्ही सकाळी म्हणा, संध्याकाळी म्हणा, ते हे स्तोत्र झालं की आपल्याला आपल्या कुलदेवीची आरती म्हणायची आहे. आणि आपल्या कुलदेवीचा जोही कोणता मंत्र असेल तो मंत्र आपल्याला 1 माळ करायचा आहे. 1 माळ म्हणजे 108 वेळा करायचा आहे. तेवढा जर वेळ तुम्हाला नसेल, शक्य नसेल तर किमान 11 वेळा किंवा 21 वेळा आपण आपल्या कुलदेवीचं रोज नामस्मरण करायचं आहे. आणि तुम्ही जर स्कूल गर्ल असाल किंवा शाळा शिकत असाल, तुम्ही कॉलेजमध्ये असाल, आपले मुलं मुली असाल तर त्यांना सकाळी आंघोळ झाली की हे स्तोत्र म्हणायला लावायचं आणि आपल्या स्कूलमध्ये वगैरे पाठवायचं. हळूहळू तुम्हाला त्यांच्यामध्ये चेंजेस झालेले लक्षात येतील. तुम्ही दादा असाल, तुम्ही स्वतःही हे मंत्र म्हणू शकता. आता बरेच जण विचारतात की ताई आम्ही विधवा वगैरे आहोत, आम्ही ही सेवा करू शकतो का? हो, प्रत्येक जण ही सेवा करू शकतो. बघा, कुलदेवीची सेवा करणं हे अनिवार्य आहे. कुलदेवी ही आपली आई आहे आणि आपल्या आईची सेवा करणं हे आपल्या प्रत्येकाला बंधनकारक आहे. त्यामुळे तुम्ही विधवा असाल, लग्न झालेलं असो, लग्न झालेलं नसो, तुम्ही ताई असाल, तुम्ही दादा असाल, मुलगा असाल, मुलगी असाल,
कोणीही असू देत, आपल्या प्रत्येकाला आपल्याला आयुष्यामध्ये आल्यानंतर आपल्या कुलदेवीची सेवा आणि आपल्या पितरांची सेवा करणं आपल्याला अनिवार्य आहे, ते बंधनकारक आहे. जेव्हा आपण आपल्या कष्टासोबत मेहनतीसोबत आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो, आपल्या पितरांचं स्मरण करत असतो, तेव्हा आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक अडीअडचणींना तोंड देत आपलं जे ध्येय आहे ते आपण गाठू शकतो आणि एक ना एक दिवस आपल्या ज्याही इच्छा आहेत, आकांक्षा आहेत, जेही आपलं म्हणजे ध्येय आहे ते आपण प्राप्त करू शकतो. आपल्या सगळ्या इच्छा आपण पूर्ण करू शकतो. एवढ्या म्हणजे प्रभावशाली ह्या सेवा आहेत, आपल्या पितरांच्या सेवा आहेत, आपल्या कुलदेवीच्या सेवा आहेत. त्यामुळे आयुष्यामध्ये संकट आली, अडचणी आल्या तरी इकडे इकडे न भटकता आपल्या म्हणजे ध्येयावर लक्ष केंद्रित करा. आपल्या कष्ट मेहनत सोबत आपल्या कुलदेवीची सेवा करा, आपल्या पितरांचं स्मरण करा. तुम्हाला आयुष्यामध्ये कोणतीच गोष्ट अशक्य नाही आहे. आणि या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये जर दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं शक्य नसेल तर सिद्ध कुंजिका स्तोत्र 5 मिनिटं पठण करायला लागणाऱ्या या स्तोत्राचं वाचन, मनन, पठण करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.